पुत्रदा एकादशी मुलांचे सुख आणि सौभाग्यासाठी केले जाते. पुत्रदा एकादशीचे व्रत जाणून घेऊया आपण त्यामागचे कारण. शुक्रवार 10 जानेवारी नवीन वर्ष 2025ची पहिली एकादशी आहे. शुक्रवार पौष शुक्ल पक्षातील एकादशी आहे. तिचे नाव पुत्रदा आहे. हे व्रत विशेषतः मुलांच्या सुख आणि सौभाग्याच्या इच्छेने पाळले जाते. म्हणून घ्या व्रताशी संबंधित खास गोष्टी. एकादशी व्रत करणाऱ्या भक्तांनी पहाटे लवकर उठून आंघोळ करून एकादशीचे व्रत करण्याची व गृहमंदिरात वैष्णूंचे ध्यान करून पूजा करण्याचा संकल्प घ्यावा. भगवान विष्णू, महालक्ष्मी आणि बालगोपाल यांना अभिषेक करा. विष्णू पूजेनंतर दिवसभर उपवास करावा लागतो. व्रत पाळण्यासाठी मन, वाणी आणि कृतीत शुद्धता ठेवावी लागते. एकादशीच्या दिवशी सकाळी भगवान विष्णू, महालक्ष्मी आणि बालगोपाळांची पूजा करावी. पूजेदरम्यान ओम नमः भगवते वासुदेवाय आणि कृष्णाय नमः या मंत्राचा जप करावा. पिवळी फुले, तुळस, चंदन, तांदूळ, धूप, दिवा आणि नैवेद्य देवाला अर्पण करा. धूप आणि दिवे लावा. आरती करा. देवांच्या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. एकादशीच्या संध्याकाळी भगवान विष्णूंचीही पूजा करावी. दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला विष्णू पूजानंतर गरजू लोकांना अन्नदान करावे. यानंतर तुम्ही स्वतः जेवण करावे. एकादशीचे व्रत आणि उपासनेसोबतच दानधर्मही करावा. गरजू लोकांना अन्न, वस्त्र आणि दक्षिणा दान करा. जे भक्त हे व्रत विधी आणि भक्तिभावाने पाळतात त्यांना आणि त्यांच्या मुलांना विष्णूंच्या कृपेने सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते, अशी पौराणिक समजूत आहे. 10 जानेवारीला शुक्रवार आणि एकादशीचा संयोग आहे. अशा स्थितीत या दिवशी शुक्र ग्रहांचीही पूजा करावी. शुक्र ग्रहांची शिवलिंगांच्या रूपात पूजा केली जाते, म्हणून शिवलिंगांचा अभिषेक करावा. शिवलिंगाला जल, दूध, पंचामृत अर्पण करा. चंदनाचा लेप लावावा. बिलपत्र, हार, फुले, अबीर, गुलाल, फुले इत्यादी पूजेची साहित्य अर्पण करा. भगवान शंकराला मिठाई अर्पण करा. पूजेदरम्यान ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आणि ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा. मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. जपासाठी रुद्राक्ष जपमाळ वापरावी. पूजेनंतर गरजूंना दूध आणि तांदूळ दान करा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही दूध आणि तांदळापासून बनवलेली खीरही दान करू शकता. पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही जेवढे दानधर्म करसाल तेवढे तुमच्या आरोग्यासाठी आणि मुलांच्या सुख आणि सौभाग्यासाठी चांगले आहे. मुलांना कशामध्ये अडचण येत असेल तर त्यासाठी पुत्रदा एकादशी व्रत जरूर करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.